पाटील ज्याच्या बॅटमधून मगाशी आलं होतं 13 चेंडू आणि 42 धावांची अतिशय फलंदाजी. मात्र पाहूया स्ट्रायकर एंडला काय करतोय. गोलंदाज सज्ज मंदार, गोलंदाजी मार्क होते. पहिला चेंडू लेट्स प्ले. चला सेकंड राऊंडचा सामना. इथून पुढे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मात्र सरळ जातो डी झोन मध्ये. एका धावेने मात्र इथं श्री गणेशा होतोय. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघाची एक धाव मात्र खात्यावरती लागली जाते, खात्यावरती जोडली जाते आणि मात्र राकेश पाटीलच्या बॅटमधून आलेली पहिली सिंगल आणि एक धावेने नंतर मात्र चांगली सुरुवात मात्र दोन्ही संघाकडनं पाहतोय. कारण की गोलंदाजीचा विचार केला तर मंदार एक चांगला तेज तर्राज गोलंदाज आणि त्याच्या गोलंदाजीवरती मात्र चांगले फटके काढावे लागतील राकेश पाटीलला. कारण राकेश पाटील हा इन फॉर्म असलेला फलंदाज. मागच्या मॅचमध्ये 13 चेंडू आणि 42 धावाची बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. शिरवणे प्रतिष्ठान आयोजित प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 मध्ये, त्याचबरोबर भगवा चषक मध्ये मात्र 21 चेंडू आणि तब्बल 68 धावांची बहारदार इनिंग याच मैदानावरती आपण त्याच्या माध्यमातून पाहिली होती. पाहूया राकेश पाटील आता मात्र फसवतोय. अतिशय जबरदस्त लाईन अँड लेंथचा विचार केला तर ऑफस्टिक स्टंपच्या बाहेर मात्र चेंडू टाकला जातो आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथं मात्र चांगला षटक हाताळतोय गोलंदाज मंदार. चांगली गोलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून दाखवतोय. स्पेसचा वापर केला जातोय आणि बॅट्समनला बीट केला जातोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. इथं मात्र चेंडू उडवलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि 1 बाउन्सचा देखील इशारा येतो पंचांकडनं गोलंदाजासाठी. इथून पुढे मात्र धाव्यांचा विचार केला तर आतापर्यंत 2 धाव मात्र जरूर धावफलकावरती लागल्या गेल्यात. पाहूया काय करते इनफॉर्म असलेला हा राकेश पाटील फलंदाज मात्र फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा येतो पंचांकडनं. व्हाईट बॉल स्क्वेअर मारा. आतापर्यंत तब्बल 3 धावा मात्र धावफलकावरती. वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र इथं अतिरिक्त धावा मात्र पाहतोय आपण मंदारकडनं. इथं मात्र चकवतोय, फसवतोय, बीट करतोय रॉकीला. मात्र चांगली फलंदाजी करत असताना मात्र इथं डॉट बॉल मात्र इथं येतो. या डॉट बॉल नंतर प्रेशर मात्र आपण पाहतोय राकेशवरती. कारण आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या त्या मंदारनी. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे, त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील नोंद घ्यायची. 3 षटकांचा सामना असेल तर आपल्याला त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. मात्र इथं सातत्याने डॉट चेंडू मात्र आपण पाहतोय. या डॉट बॉल नंतर मात्र कितपर्यंत मजल मारू शकतो शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ. 3 धावा मात्र धावफलकावरती. इथून पुढे मात्र खराब गोलंदाजी स्क्वेअर मारा. इथं मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. 3 बॉल 4 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक असलेले पहिल्या षटकातील. इथं मात्र राकेश चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा बॅटर. पाहूया कितपर्यंत मजल मारून देतो शिरवणे संघाला. इथं मात्र उडवतो चेंडू मात्र फसते की काय. इथं मात्र स्लोवर चेंडूचा वापर केला गेला आणि मात्र राकेशला मात्र जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. इथं मात्र राकेश सारखा मोठा फलंदाज मात्र जातो तंबूच्या आश्रयाला आणि राकेश सारखा एक मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकला जातोय. पहिली विकेटची पतन होते डीजे.
जी. पहिला षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. आता मात्र बॅटिंगचा विचार केला तर अमर वारंगेकडे पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू मात्र खेळण्यासाठी स्ट्रायकर एंडला गेला नव्हता. मात्र आता दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू फेस करेल मात्र नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हा ऑलराऊंडर एक चांगला फलंदाज अमर वारंगे स्ट्रायकर एंडवरती. पाहूया संघाला आता गरज आहे अमर वारंगेच्या बॅटची. पाहूया कितपर्यंत मजल मारून देतो संघासाठी गोलंदाज अक्षय. इथं मात्र उडवण्याचा प्रयत्न फर्स्ट मध्ये सरळ एक जो धाव सिंगल भेटते. करावे गावचे उद्योजक सन्माननीय सचिनदादा तांडेल यांची उपस्थिती इथे लाभते. दादा आपण यायचंय, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. सचिनदादा तांडेल करावे गावचे आमचे उद्योजक. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पसतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु इतकं काय होतंय, मिस्टेक. अमर वारंगीचा विकेट कितपर्यंत महाग ठरवेल, येणारा काल ठरवेल, येणारी वेळ ठरवेल. कारण की अमर वारंगे सारखा जर मोठा प्लेअरला आपण जीवदान देणार आणि मात्र संघ इथं फसला शिरवणी संघ, तरी देखील अमर वारंगेला तुम्ही जर जीवदान देणार तर तो जीवदान खूप महाग ठरू शकतो. आता मात्र सिद्धू कुंभार स्ट्रायकर एंडला. इथं मात्र मोठे फटके येण्याचे बंद झालेले आहेत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होतो परंतु मोठे फटके येत नाही आहेत. इथून पुढे जर विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात सिद्धू कुंभार स्ट्रायकर एंडवरती. 8 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 9 धावा 9. इथून पुढे मात्र अमर वारंगेला कमबॅक करून द्यावा लागेल. शिरवणे संघासाठी नेहमीच तारणहार असलेला हा खेळाडू. पाहूया कितपर्यंत मजूल मारून देतोय संघाला. इथं मात्र चांगला फटका बनवण्याचा प्रयत्न पसतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण की जर विचार केला आपण तर पूर्णपणे बांधून जकडून ठेवण्याचा प्रयत्न मात्र इथं गोलंदाजाकडनं आपण पाहतो. फलंदाजांना चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने. इथं मात्र चांगला फटका उडवण्याचा प्रयत्न फसतो. मात्र 1 धाव जरूर भेटेल. एका धावेने मात्र धावसंख्या 11. जसं करावे गावचे उद्योजक सचिनदादा तांडेल हे देखील उपस्थित झालेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इथं मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप. 2 चान्स मात्र अमर वारंगेला नक्कीच आपण पाहतोय. आता मात्र 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती. इथं मात्र शाहबाद संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने टप्प्यावरती बॉल टाकले जातात आणि व्यवस्थितपणे बॉल हाताळले जातात आणि पूर्णपणे कमबॅक करून देतो शाहबाद संघाला. 2 षटकामध्ये 12 धावा फक्त आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र इथून पुढे शेवटचा षटक असेल त्याला टीम मिटिंग नको, आपण लगेचच चालू करायचंय आणि यानंतर मात्र जो सामना असेल
सिवूड संघ आणि एकवीर आई 11 बेलापूर आणि सिवूड संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियन बॉक्समध्ये यायचं नाणेफेकीसाठी. या षटकानंतर याच गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज निखिल. इथून पुढे मात्र शिरवणे संघाला जर कमबॅक करायचा असेल तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 6 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके हाणावे लागतील, एक बिग हिट करावे लागतील आणि मात्र मोठे फटक्यांच्या रूपामध्ये त्याला चांगला स्कोर उभारावा लागेल. एक सन्मानजनक स्कोर, एक मॅच फाईट करण्यासाठी चांगला स्कोर उभारावा लागेल. परंतु शहाबाज गावाचा जर विचार केला तर शहाबाज संघाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मात्र त्यांच्या माध्यमातून नवीन गोलंदाज निखिल, स्ट्रायकर एंडला सिद्धू कुंभार. इथं मात्र लोअर फुल टच चेंडू, इथं मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र फटका खेळेल. इथं मात्र एकच धाव खर्च केली जाईल. एका धावेने मात्र इथं समाधान मानावं लागेल. इथून पुढे मात्र चार्ज घ्यावा लागेल. अमर वारंगेला चार्ज घ्यावा लागेल. या घरचा मैदान आहे, या क्रीजवरती सातत्याने प्रॅक्टिस करतो, प्रत्येक बॉलचा अंदाज त्याला देखील आहे. मात्र इथं पुढे चांगले फटके खेळण्यासाठी त्याला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण की मोठा प्लेअर आहे, ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहत असतो. तोच अमर वारंगे मात्र स्ट्रायकर एंडला मात्र कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना पाहतो त्याला आपण. मात्र या बॉलवरती काय घडते ते बघणे खूप औचित्याचा. इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसतोय की काय, आणि विकेट नंबर 2 जाते तंबूच्या आश्रयाला. ऋतिक मात्र सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, आणि अमर वारंगेला 2 जीवदान दिले होते त्यानंतर देखील पूर्णपणे बांधून ठेवणं, आणि अमर वारंगीची मोठी विकेट मात्र जाते तंबूच्या आश्रयाला. डीजे इथून पुढे आपण नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहतो सचिन ठाकूर. जर सचिन ठाकूरचा विचार केला तर चांगले फटके, मोठे फटके खेळण्यामध्ये सातत्याने मोठे फटके त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहतो. पाहूया या चेंडूवरती काय करतोय. खरी गरज आहे शिरवणे संघाला. शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ कुठेतरी झुंजतोय, कुठेतरी फाईट करतोय, कुठेतरी स्ट्रगल करतोय, आणि अशा परिस्थितीमध्ये सचिन ठाकूर मात्र फलंदाजी मार्कवरती इथं मात्र चकावतोय फलंदाजाला, आणि इथं मात्र चोरून धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र सचिन ठाकूर जाते तंबूच्या आश्रयाला. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. इथून पुढे मात्र 2 फटके जरी आले तरी एक सन्मानजनक टोटल देखील फाईट करण्यासाठी नक्कीच आपल्याला देखील पाहायला भेटेल. परंतु रन येणे गरजेचं आहे, कारण की पूर्णपणे अडवून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. धावसंख्येचा विचार केला 13 या स्कोअर बोर्डवरती मात्र इथं शिरवणे संघाला कुठेतरी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी इथं दिसतोय शहाबाज संघ. इथून पुढे मोठे फटके खेळावे लागतील. 3 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. सिद्धू कुंभार सारखा एक चांगला फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय, काय करतो पाहूया. निखिल मात्र चांगली गोलंदाजी करतोय सातत्याने. इथं मात्र वाईट चेंडू, 1 धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. धाव संख्या 14. इथून पुढे मोठे फटके यावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. सिद्धू कुंभारकडे ती क्वालिटी आहे, तो एक चांगला फटके खेळू शकतो, चांगले फटके मारू शकतो. परंतु कुठेतरी चांगली गोलंदाजी मात्र निखिलच्या माध्यमातून पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी मात्र करतोय तो, आणि पाहूया काय करतोय सिद्धू कुंभार. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धाव्याने मात्र धाव संख्या पुढे सरसवते. धाव संख्या 15.
अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील, मात्र सूर्यासारखा एक मोठा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. इथं मात्र सूर्या नवीन फलंदाज, इथं मात्र चांगला फटका खेळून काढला. इथं मात्र सिंगल जाते डी झोन मध्ये. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल, कारण की धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 16 धावा धावफलक. हा शेवटच्या चेंडूवरती काय घडते. इथं मात्र मोठा फटका, बॅट फिरवली, आडवी बॅटचा इथं मात्र वापर केला गेला, सरळ जातो डी झोन मध्ये. 3 षटकाची समाप्ती होते, पहिली इनिंग समाप्त होते. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 18 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 3 षटकामध्ये. पाहूया काय घडते काय बिघडते. डीजे काही पण लावतोस ना एडी चाली का. चला सामन्याला लगेच आपण सुरुवात करणार आहोत. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. मंदार आणि अक्षय, स्ट्रायकर एंडला मंदार, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. अक्षय स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला मंदार. गोलंदाजी मार्गवरती सिद्धू कुंभार. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे मॅच कशी सेट होते या पहिल्या षटकामध्ये आपण बऱ्यापैकी आपल्याला देखील अंदाज येईल, कारण मोठे फटके खेळण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज मात्र तरबेज आहेत. चांगले फटके सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय.
सन्मान्य मिलिंदजी भोईर यांचं देखील आगमन, मिलिंद पाटील यांचं देखील आगमन होते. आपलं देखील सहर्ष स्वागत. इथं मात्र टाकला चेंडू, पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू, मात्र इथं मात्र एक धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. इथे मात्र सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल, टप्प्यावरती बॉल टाकावे लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट्स काढावे लागतील. शिरवणे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. पण तर फलंदाजीचा विचार केला तर मंदार सारखा एक चांगला फलंदाज मात्र आता स्ट्रायकर एंडला जाताना पाहतोय आपण. त्याच्या बॅटमधून मागे चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. 21 धावांची 6 चेंडूमध्ये बहारदार इनिंग देखील पाहिली होती. पाहूया कितपर्यंत थांबवू शकतो, कितपर्यंत रोखू. इथं मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू बनवला गेला, सीमारेषा पार, येतो षटकार. डीजे कुठेतरी मिस्टेक होते. लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता सिद्धांत कुंभारचा, परंतु त्याचा खरपूस समाचार घेतला, षटकार देखील पाहिला आपण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, आणि इथं मात्र प्रयत्न फसतो. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते, कारण की फलंदाजाचा त्याने अंदाज घेतला होता, फलंदाजाचा फॉलो थ्रू चेक केला होता, फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर निघताना पाहिला होता. त्या पद्धतीने चेंडू मात्र देखील टाकला गेला आणि मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं मात्र पुन्हा एकदा चकवतोय, बीट करतोय, अतिशय घनघाती मात्र गोलंदाजी सिद्धू कुंभारच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 डॉट बॉल मात्र इथं सातत्याने टाकतोय. कुठेतरी दाखवतो स्किल आपली आणि गोलंदाजीचा दर्जा आणि गोलंदाजीमध्ये असलेला एक्सपिरियन्स शेअर करतो. आणि चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने सिद्धू कुंभारची आपण पाहतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी, 4 चेंडू मात्र टाकून झालेले आहेत. एक षटकार जरूर त्याच्या बॉलवरती आला होता, परंतु चांगली गोलंदाजी करतो. इथं मात्र पुन्हा एकदा चकवतो, बीट करतो, परंतु दुसरी धावेचा इथं प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. मात्र रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट, आणि इथं मात्र काय घडतंय, 2 धावा मात्र जरूर स्कोर बोर्डमध्ये ॲड होतात. या 2 धावांनी मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे सरसवते, धावसंख्या जाऊन पोचते 9च्या घरामध्ये. आता मात्र इथून पुढे मात्र 18 धावांची आवश्यकता असताना मात्र 9 धावांची गरज असेल. या षटकातील शेवटचा लास्ट बॉल बाकी आहे. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल सिद्धू कुंभार यांचा. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या गेल्यात. विकेट्सचा अजूनपर्यंत कुठली विकेट्स देखील आलेली नाहीये. इथं मात्र येतो चांगला फटका, उडवतोय, येतो षटकार. इथं मात्र मनसोबत साफ करतोय आणि शिरवणे संघाला पूर्णपणे बॅकफूट वरती ढकलला जातोय आणि मात्र 15 धाव फलकावरती लागल्या जातात. आता मात्र इथून पुढे 3 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. एक षटकामध्ये 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून पुढे मात्र अमर वारंगे गोलंदाजी मार्क वरती. 3 धावांची आवश्यकता असेल. इथं मात्र वाईट चेंडूचा इशारा येतो पंचांकडनं. इथून पुढे चांगला फटका, मात्र 1 धाव जरूर स्कोर बोर्ड मध्ये. इथं मात्र ओव्हर थ्रो, 2 धावा कंप्लीट आणि आता मात्र 18 धावा कंप्लीट केल्या जातात आणि इथं मात्र शहाबाज संघ विजय ठरतोय आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय आणि हार्ड लक शिरवणे संघ